आणि त्याला सरकार सपोर्ट करतं. चैतन्यजी, दिग्गज उद्योजकांनी सुद्धा सॉव्हरेन एआय म्हणजे सार्वभौम कृत्रिम बुद्धिमत्ता आणि एआय केंद्रित डेटा सेंटर्समध्ये मोठी गुंतवणूक जाहीर केली या परिषदेमध्ये. गिगावॅट स्केल कम्प्युटिंग परिसंस्थेमुळे भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला कशी गती मिळेल असं वाटतंय तुम्हाला? खूप चांगला प्रश्न आहे आणि विचारल्याबद्दल धन्यवाद. कारण जेव्हा आपण एआय म्हणतो, तेव्हा लोकांना फक्त मोबाईलवरची ॲप्लिकेशन दिसतात, ChatGPT किंवा Gemini सारखी. बरोबर. परंतु ती ॲप्लिकेशन चालवण्यासाठी त्याच्या मागे जे म्हणजे जवळ-जवळ जे तंत्रज्ञान लागतं, म्हणजे त्यासाठी तुमच्या चिप्स असतात. जीपीयूचा उल्लेख झाला मगाशी. त्याच्यानंतर त्याची मोठी-मोठी डेटा सेंटर्स असतात. कॉम्प्युटर सर्व्हर्स असतात. त्याला इलेक्ट्रिकल पॉवर लागते. ती जनरेट करावी लागते. असं करून सर्वसाधारणपणे जर तुम्ही 8.5 ते 9 लाखाची गुंतवणूक एखाद्या डेटा सेंटरच्या फार्ममध्ये करत असाल, तर त्याचे इनडायरेक्ट गुंतवणूक ही त्याच्या डबल असते. हं, म्हणजे जी एआयच्या क्षेत्रामध्ये कदाचित म्हणजे नोंदली जाणार नाही. हं. परंतु वीज जनरेशन आज तुम्ही पाहिलं असेल एआय इज अ पॉवर हंग्री सोल्युशन. अगदी. तर आपल्याला चांगले मोठे पॉवर प्लांट्स किंवा नवीनतम ऊर्जा ज्याला आपण म्हणतो, ज्याला सस्टेनेबल एनर्जी म्हणतो, हं. त्याचे पॉवर प्लांट्स बांधावे लागतील. त्याच्यासाठी या डेटा सेंटरसाठी कन्स्ट्रक्शन लागतं. तुम्हाला सिव्हिल इंजिनिअर्स लागतील, त्याला लेबर बरोबर. लागेल. कॉम्प्युटर सर्व्हर बनवण्यासाठी तुम्हाला मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स हे सगळे इंजिनिअर्स लागतील. त्याच्यासाठी तुम्हाला माणसं लागतील. आपल्या ज्या वाहिन्या असतात, पारेषण वाहिन्या, जिकडनं हे सगळी इलेक्ट्रिसिटी लांबनं आणली जाते, हं. ते करण्यासाठी तुम्हाला मनुष्यबळ लागेल. म्हणजे डायरेक्ट एआय आपल्याला समोर दिसतं, जे तुमच्या मोबाईलला असतं. पण ते बरोबर. एआय चालवण्यासाठी मागे एवढी मोठी परिसंस्था सुरू असते. त्याने जी गुंतवणूक येते, ती गुंतवणूक जाहीर झालेल्या गुंतवणुकीच्या जवळ डबल असते. हं, हं, हं. त्याच्यामुळे ह्या जे एआय केंद्रित डेटा सेंटर गिगावॅट स्केल कम्प्युटिंगचा जो उल्लेख झाला, त्या गिगावॅट स्केल कम्प्युटिंगमुळे आपल्याला भारताला भरपूर मोठी परदेशी गुंतवणूक सुद्धा येऊ शकते. म्हणजे बरोबर. अदानी आणि अंबानींनी तर जाहीर केलंच आहे, की त्यांनी देशी ते हे डेटा सेंटर्स उघडतायत. मला वाटतं मुकेश अंबानींनी 10,00,000 कोटींची गुंतवणूक आणि अदानींनी पण काहीतरी 8.5 का 9,00,000 कोटींची गुंतवणूक जाहीर केली आहे. बरोबर. परंतु ह्याच बरोबर Google, Microsoft यासारख्या कंपन्या सुद्धा भारतामध्ये म्हणजे तुम्ही मध्ये पाहिलं असेल, की विशाखापट्टणममध्ये या बऱ्याच कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. Microsoft हैदराबाद आणि हं. पुण्यामध्ये नवीन डेटा सेंटर्स काढतंय. बरोबर. त्याच्यामुळे हा जो एकंदरीत हा जो डेटा सेंटरचा विषय आहे ना, त्याच्यामुळे गुंतवणूक डायरेक्ट आणि इनडायरेक्ट, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भरपूर होणार आहे आणि डेटा सेंटरला भरपूर जागा लागते. डेटा सेंटरला भरपूर पाणी लागतं आणि भरपूर वीज लागते. अगदी. त्यामुळे कदाचित ही डेटा सेंटर ही टियर 2, टियर 3 सिटीमध्ये बनवणं जास्त त्यांना चांगलं लागेल आणि त्याच्यामुळे भारताचा जो टियर 2, टियर 3 सिटी आपण ज्याला म्हणतो, तिथे सुद्धा चांगले रोजगार उपलब्ध होतील असं वाटतंय. कारण आज मुंबई, पुणे, बंगलोर, कलकत्ता अशा मोठ्या शहरांमध्ये तुम्हाला गिगावॅट स्केल डेटा सेंटरसाठी एकरोनी एकर जमीन मिळणं कठीण आहे. हं, 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 हं. मग तुम्ही कुठेतरी थोड्या ग्रामीण भागामध्ये किंवा निमशहरी भागात जाल, जिथे बाकी काही उद्योगधंदे करता येत नाहीत. तिथे डेटा सेंटर तुम्ही काढू शकाल आणि कदाचित त्या भागांमध्ये एक चांगली गुंतवणूक येऊ शकेल. तुम्ही आता पाण्याचा उल्लेख केला म्हणून सहजपणे माझ्या मनात एक